सर आयझॅक न्यूटन माणसाचं वलय शाळेची पायरी चढलेल्या प्रत्येकालाच माहिती आहे। 11वी-12वी सायन्स, फिजिक्स आणि इंजिनिअरिंग तसंच मेडिकलचे विद्यार्थी सर न्यूटन यांना आपलं आराध्य दैवत मानतात। न्यूटन नावाचा जप केल्याशिवाय फिजिक्सच्या पोरांचा अभ्यास काही कंप्लीट होत नाही। न्यूटनचं योगदान तेवढंच, पण न्यूटनने प्लेग या आजारावरचा औषध देखील काढलं होतं। तुम्हाला तो किस्सा माहिती आहे का? चला तर जाणून घेऊया आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी सोनम, तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा हे यूट्यूब चॅनल। जगातला सर्वात महान गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रामध्ये न्यूटनचं नाव अग्रस्थानी आहे। पण याच व्यक्तीने एकेकाळी जगातल्या सगळ्यात घातक रोगाचा म्हणजेच प्लेगचा उपचार पद्धती तयार केली होती। आता तुम्ही म्हणाल, हा फिजिक्सचा मास्तर आणि औषध बनवलं प्लेगवर? हो, पण जे तुम्ही ऐकत आहात ते सत्य आहे। न्यूटननं औषध निर्मिती सुरू केली होती 25 जुलै 1665 या दिवसापासून। इंग्लंडमधील कॅम्ब्रिज स्थित होली ट्रिनिटीच्या पॅरिसमधील जॉन मोर्ले या नावाच्या एका 5 वर्षाचा मुलगा मृत अवस्थेत आढळला होता। शहरातील अधिकाऱ्यांनी त्याच्या मृतदेहाची तपासणी केली। त्या मुलाच्या छातीवर काळे डाग दिसले। हे डाग म्हणजे प्लेगचं लक्षण होतं। त्या वर्षी केम्ब्रिजमधल्या जॉन मोर्ले हा पहिला प्लेगचा बळी ठरला होता। प्लेगने पहिलं पाऊल लंडनमध्ये ठेवलं होतं। प्लेग आपल्या शहरात आल्याची बातमी लंडनवासियांना कळली। मग विलगीकरणासाठी काही नागरिक ग्रामीण भागात राहायला गेले। या विलगीकरणात एक हुशार तरुण होता, तो म्हणजे आयझॅक न्यूटन। विद्यापीठाच्या उत्तरेला 60 मैल्सवर वुलस्टॉप नावाच्या फार्मवर न्यूटनचं घर होतं। प्लेग हा इतिहासातला सर्वात वाईट रोग म्हणून ओळखला जातो। प्लेग 1347 ते 1351 पर्यंत महामारी अशी त्याची ओळख बनली होती। न्यूटनने या महामारीच्या काळातही आपला वेळ वाया घालवला नाही। तो आपल्या फार्मवर पुस्तक वाचत होता, पण त्यावेळी हे पुस्तक फिजिक्स आणि मॅथ्सची नव्हती, तर ही पुस्तकं होती बायोलॉजीची। पूर्वीच्या शास्त्रज्ञांनी इतिहासात प्लेगविषयी काही संशोधनं केली होती, तो ती जाणून घेत होता। काही पुस्तकांच्या वाचनानंतर त्याला प्लेग या महामारीवर उपचार सापडला, पण तो एक जिवंत बेडकाची उलटी वापरून तयार केलेली उपचार पद्धती होती। साहजिकच हे उपचार पद्धती थोडीशी किळसवाणी होती। त्यातून न्यूटन हा काही वैद्यकशास्त्राच्या अभ्यासात नव्हता, त्यामुळे त्याची ही उपचार पद्धती आणि त्यासंबंधित केलेली संशोधनं ही अप्रकाशित राहिली। बेडकाच्या उलटीचा वापर करून प्लेगवर औषध तयार होऊ शकतं हे हास्यास्पद वाटलं, असं काही तज्ज्ञांचं म्हणणं होतं। न्यूटनच्या उपचार पद्धतीनुसार प्लेग बरा होतो असं सिद्ध करणारा पुरावा उपलब्ध नाहीत, पण 17व्या शतकात काही लोक या उपचार पद्धतीचा वापर केल्याचे काही पुरावे आढळतात। पण ती उपचार पद्धती न्यूटनच्या उपचार पद्धतीशी सारखी असणारी आहे। कदाचित त्या काळात त्यांनी न्यूटनचा सल्ला ऐकला असेल आणि अवलंबला देखील असेल। न्यूटनची उपचार पद्धतीचा वापर केला गेला आहे असा सढळ पुरावा मात्र आतापर्यंत हाती लागला नाही आहे। एखाद्या गोष्टीचा शोध घेतला तर त्या गोष्टीचं स्वरूप तुमच्या लक्षात येतं, हे न्यूटनने आपल्या प्लेगच्या उपचार पद्धतीतनं सिद्ध केलं होतं। न्यूटनच्या या नव्या प्रयोगाची गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी वेद मराठी मनाच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा।